नमस्कार. आजच्या चर्चेसाठी जे स्रोत आले आहेत ते आपल्याला एका खूप मूलभूत पण तितक्याच अवघड प्रश्नाकडे घेऊन जातात. आणि तो प्रश्न म्हणजे आपण जे आयुष्य जगतोय ते खरंच आपलं आहे का? अगदी. एका लेखकाने खूप छान गोष्ट सांगितलीय. ते म्हणतात, तुम्ही शेवटचं आरशात कधी पाहिलं होतं? हं, आणि जेव्हा पाहिलं तेव्हा तिथे नक्की कोण दिसलं? तुम्ही स्वतः की समाजाने तुमच्यावर लादलेली एक भूमिका? खूप खोल विचार आहे हा. खरंय, श्वास आपला असतो पण विचार मात्र अनेकदा दुसऱ्यांचेच असतात. हो ना? आणि या सगळ्याच्या मुळाशी एकच गोष्ट आहे, जी आपल्या सगळ्यांच्या मनात म्हणजे लहानपणापासून इतकी पक्की बसवली जाते. लोक काय म्हणतील? बरोबर. ही 4 शब्दांची भीती. आपलं शिक्षण, नोकरी, लग्न, अगदी कपड्यांपासून ते बोलण्यापर्यंत सगळं काही ठरवते. गंमत म्हणजे या प्रक्रियेत लोक तर खुश होतात, पण आपण मात्र कुठेतरी आतून रिकामे होत जातो. हीच खरी समस्या आहे. पण याची किंमत काय चुकवावी लागते? मला वाटतं दुसरा स्रोत याच गोष्टीवर अचूक बोट ठेवतो. त्या नर्सच्या पुस्तकाबद्दल बोलताय तुम्ही, बरोबर? हो, तिने तिच्या अनुभवांवर आधारित एक पुस्तक लिहिलं आहे. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असलेल्या शेकडो लोकांशी ती बोलली. आणि त्यांना सगळ्यात जास्त पश्चाताप कशाचा होत होता? पैसा नाही कमवला किंवा जग नाही फिरता आले याचा नाही. नाही. जवळजवळ प्रत्येकाच्या तोंडी एकच वाक्य होतं. काश. काश मी इतरांच्या अपेक्षानुसार जगण्याऐवजी मला हवं तसं स्वतःसाठी जगण्याची हिंमत दाखवली असती. म्हणजे आयुष्यभर दुसऱ्यांच्या स्क्रिप्टवर काम केलं, पण स्वतःच्या आयुष्याचं डायरेक्टर बनायचं राहूनच गेलं. ही भावना सगळ्यात जास्त त्रासदायक ठरते. हे खूपच गंभीर आहे. पण यात एक मोठा विरोधाभास नाही का? कोणता? म्हणजे आपण कितीही प्रयत्न केला तरी लोकांना खुश नाही करू शकत. आज त्यांचं ऐकलं तर ते शहाणं म्हणतील, उद्या नाही ऐकलं तर. लगेच स्वार्थी ठरवतील. अगदी बरोबर. मग या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा काही मार्ग या स्रोतांमध्ये दिला आहे का? की फक्त समस्याच मांडली आहे? नाही. त्यावर उपायही सांगितले आहेत. आणि त्यातला एक विचार खूपच मनोरंजक आहे. अच्छा. लेखक एक ऑथेंटिसिटी टेस्ट सुचवतात. म्हणजे कोणताही मोठा निर्णय घेताना स्वतःला विचारायचं, की हा निर्णय मी माझ्यासाठी घेतोय की माझ्याबद्दलच्या लोकांच्या कल्पनेसाठी? परफेक्ट. या एका प्रश्नानेच अनेक गोष्टी स्पष्ट होतात. कारण लोकांचं समाधान तात्पुरतं असतं, पण आपलं आयुष्य. ते एकदाच मिळतं. हो. त्यामुळे स्वतःचा मनाचा आवाज ऐकणं हा स्वार्थ नाही, तर तो स्वतःचा सन्मान आहे, असं ते म्हणतात. पण स्वतःचा सन्मान आणि स्वार्थीपणा यात एक खूप बारीक रेषा आहे. ती कशी ओळखायची? बरोबर आहे. विशेषतः आपल्या संस्कृतीत, जिथे इतरांचा विचार करणं, वडीलधाऱ्यांचा मान ठेवणं याला खूप महत्त्व आहे, तिथे नाही म्हणणं हे खूप अवघड आहे. हो, नक्कीच. आणि म्हणूनच स्रोतांमध्ये स्पष्ट म्हटलं आहे की सुरुवात छोट्या गोष्टींपासून करा. प्रत्येक गोष्टीला नाही म्हणायची गरज नाही. पण ज्या गोष्टी तुमच्या मूळ स्वभावाच्या, तुमच्या मूल्यांच्या विरोधात आहेत, तिथे नम्रपणे पण ठामपणे नाही म्हणायला शिका. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट? स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी घ्यायला शिकणं. दुसऱ्याच्या सांगण्यावरून मिळालेल्या यशापेक्षा स्वतःच्या चुकीमुळे आलेलं अपयश जास्त शिकवून जातं. आणि जास्त समाधानही देतं, कारण तो निर्णय आपला स्वतःचा असतो. अगदी. म्हणजे निवड अगदी स्पष्ट आहे. एकतर लोकांच्या नियमांवर चाला आणि त्यांचं आयुष्य जगा, किंवा स्वतःचे नियम बनवा आणि स्वतःचं आयुष्य जगा. बरोबर. हे सगळं ऐकायला छान वाटतं, पण रोजच्या जीवनात जिथे नोकरी, कुटुंब, EMI यांचं प्रेशर असतं, तिथे मला हवं तसं आयुष्य जगण्याची मोकळीक खरंच किती लोकांना मिळते? आणि हाच खरा मुद्दा आहे. स्रोत असं म्हणत नाहीत की सगळं सोडून द्या. ते म्हणतात तुमच्या रोजच्या जगण्यात छोटे छोटे बदल करा. उदाहरणार्थ? दिवसातला 1 तास स्वतःच्या अवधीसाठी काढा. एखादा निर्णय घेताना लोक काय म्हणतील या विचाराला थोडं बाजूला सारून मला काय हवंय याला प्राधान्य द्या. म्हणजे सुरुवात लहान असली पाहिजे. हो, कारण सगळ्यांना खुश करण्याच्या नादात आपण स्वतःलाच नाराज करतो. आणि स्वतःला दुखावणं आपण नक्कीच थांबवू शकतो, की नाही? खरंय. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. हे आयुष्य आहे, सिनेमा नाही की याची पुन्हा रिटेक होईल. बरोबर. समाज, मित्र, नातेवाईक हे प्रवासातले सोबती आहेत, पण ते आपला रस्ता नाही ठरू शकत. नाही ठरू शकत. आणि स्वतःच्या अटींवर जगण्यानी जी एक शांत झोप लागते ना, तिची तुलना जगातल्या कोणत्याही कौतुकाशी होऊ शकत नाही. आणि हेच दोन्ही स्रोत आपल्याला एका अंतिम विचाराकडे घेऊन जातात. तो म्हणजे? जर स्वतःसाठी जगायचं आहे, स्वतःचे निर्णय घ्यायचे आहेत, तर हा बदल कधी करायचा? उद्यावर ढकलून चालणार नाही. एका ठिकाणी खूप सुंदर म्हटलं आहे,
सुरुवात करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहू नका, कारण जेव्हा तुम्ही सुरुवात करता तीच योग्य वेळ असते. मला वाटतं हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आज नाही तर कधी.